वरुण यंदा 5वीत गेल्यानं त्याला आपण फार मोठे झालो असं वाटत होतं. त्यामुळं दिवाळीच्या सुट्टीत तो एकटाच आजीच्या गावाला म्हणजे गंगावळणला आला. एकटा म्हणजे त्याला गंगावळण गावात एसटी बसमधून सोडलं त्याच्या सागर काकानं, पण आईबाबांशिवाय असं एकटं राहण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव. गंगावळण हे गाव फार सुंदर. किती छान नाव आहे ना, गंगावळण. असं म्हणतात की एकेकाळी गंगेनं म्हणजे नदीनं वेलांटी वळण घातलं होतं या गावाला. आजूबाजूला डोंगर, शेती, रानं, जवळच उजनी धरण, ती बैठी कौलारू घरं, थोड्या 2-4 मजली इमारती आणि मुख्य म्हणजे त्याच्या झेलम आजीचा आणि गंगाधर आजोबांचा सुंदर चौसोपी वाडा तिथे आहे. शेतीवाडी आहे. दुरूनच त्याला घर दिसलं. घराबाहेर उंच आकाशकंदील लावलेला पण त्याला दिसला. आनंदानं त्याच्या पोटात गुदगुल्याच झाल्या. आता सुट्टीभर आजी आजोबांबरोबर मनसोक्त दंगा करता येणार असंच तो मनातल्या मनात म्हणत होता. पाण्याचा तांब्या हातात घेऊन झेलम आजी दारातच उभी होती. दाराशी येताच आजीनं वरुणच्या आणि सागर काकाच्या पायावर पाण्याची धार ओतली. त्यांच्या डोळ्यांवर पाण्याची बोटं टेकवली आणि मग भाकर तुकडा ओवाळून टाकला. पिडापिडा टळो असं काहीतरी पुटपुटत ती अंगणातल्या कोपरात पिंपळाच्या झाडामागे गेली. ते बघून वरुणच्या डोक्यावर एक प्रश्नचिन्ह उगवलं. आजीच्या वागण्याचा अर्थ त्याला काही कळला नाही. बहुधा काकालाही कळला नाही. या जगात काही काही गोष्टींचे अर्थ फक्त आजीलाच माहीत असतात हे मात्र त्याला माहिती होतं. म्हणून तो गालातल्या गालात हसला. घरात पाऊल टाकता क्षणी आजी मागच्या दारानं तुरुतुरु आत आली. मी आपला इकडे तिकडे बघत आजोबा कुठे आहेत असं विचारता क्षणी मोरीतून म्हणजे बाथरूम मधून खणखणीत आवाजात शब्द ऐकू येऊ लागले. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. हे काय? बाथरूम सिंगर आजोबांची आंघोळ चालू आहे? ते कुठलं गाणं म्हणतायत? वरुणनं विचारलं. तेव्हा आजी खो खो हसली आणि म्हणाली, अरे अरे हे गाणं नाहीये, हा श्लोक आहे, आंघोळीचा श्लोक. पण आजोबा गंगा यमुना गोदावरीला का हाका मारतायत? अरे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी अशा सगळ्या नद्यांना ते बोलवतायत. त्यांच्या स्नानासाठी नद्यांनी यावे असा त्याचा अर्थ आहे. आजीनं आपलं सोपं करून सांगितलं. बाप रे, एवढ्या सगळ्या नद्या बाथरूम मध्ये एकदम आल्या तर महापूरच येईल की अख्खं गंगावळण त्यात वाहून जाईल. आजोबा आजोबा बाहेर या लवकर. वरुण घाबरूनच म्हणाला आणि तो आजोबांना जोराजोरात हाका मारू लागला. शंभो हर हर नंदीश्वर गंगाधर पावन कर पावन कर पावन कर आजोबा आतून म्हणत होते. आजोबा म्हणजे पक्के अजूबा आहेत. प्रचंड वेळ बाथरूम मध्ये बसून ते गुप्तपणे काहीतरी जादू करतायत असंच वरुणला वाटलं. आजोबा फारच हट्टी आहे ना आजी असं म्हणत वरुण गरकन वळला तर आजीनं त्याचा आवडता बेसनचा लाडू त्याच्या हातावर ठेवला. त्यामुळे त्याच्या तोंडाला पाणीच सुटलं. पाण्याविषयीची चिंता आता बाजूला सारून तो लाडू खाऊ लागला. आजोबा बाहेर आले नि काका आंघोळीला गेला. पण दुसऱ्या क्षणी पंचागुंडावून काका बाहेर आला आणि म्हणाला, गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सगळ्या नद्यांचं पाणी आजोबांनी संपून टाकलंय. नळाला 4च थेंब पाणी आलं आणि नळ गेला. आता मी कुठल्या नदीला हाक मारू? अरे देवा असं म्हणत आजीनं डोक्याला हात लावला. मला एक सांगा, बाथरूम मध्ये पाणी येतं ते कुठून? गच्चीतल्या टाकीतून आजी म्हणाली. पण पाणी टाकीत कुठून येतं? वरुणनं विचारलं. टाकीत पाणी येतं गावातल्या पाईपलाईन मधून आजोबांनी उत्तर दिलं. हो पण पाईपलाईन मध्ये पाणी कुठून येतं? परत वरुणचा प्रश्न. अरे जलशुद्धीकरण केंद्रातल्या मोठ्या टाक्यांमधून. पुन्हा आजोबांनी हे उत्तर दिलं. पण त्या मोठ्या टाक्यांमध्ये कुठून पाणी येतं? वरुणचे प्रश्न आपले सुरूच. अरे धरणातून नदीतून किंवा विहिरीतून इति काका म्हणाला. आणि नदीत विहिरीत पाणी कुठून येतं? हा प्रश्न विचारताना मात्र वरुण खुदकन हसला आणि म्हणाला, याचं उत्तर मला माहितीये. कुठून येतं असं सगळ्यांनी विचारल्यावर तो म्हणाला, आकाशातून. तो महान वरुण राजा पाऊस पाडतो ना, तर आकाशातून. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आजीनं कौतुकानं वरुणचा गालगुच्चा घेतला आणि म्हणाली, सगळं तर माहित आहे या वरुण राजाला.
मग उगाच आपले प्रश्न विचारत राहतो. लब्बाड कुठला. अगं आजी, मी तुमची परीक्षा घेतली, असं खदाखदा हसत वरुण म्हणाला. भले शाब्बास, असं म्हणताच वरुणनं आपला मोर्चा आजोबांकडे वळवला. म्हणाला, आजोबा, किती नद्यांचं पाणी घेऊन आंघोळ करता हो, किती पाणी नासवता. पाणी जपून वापरायचं असतं. बघा, आता तुमच्यामुळे नळच बंद पडला. काकाची आणि माझी आंघोळ राहिली की आता तुमच्यामुळे. आजोबांनी वरुणला टप्पल मारली आणि म्हणाले, अरे, मी तर श्लोक म्हणून सगळ्या नद्यांना आंघोळीसाठी बोलवतो, त्यांना मनोमन नमस्कार करतो. या नद्या आहेत, विहिरी आहेत, म्हणून आपण सगळे आहोत आणि म्हणून मी त्यांचे आभार मानतो. असं होय, मला वाटलं, असं म्हणत गालाचा आपला फुग्गा करून तो आजोबांना बिलगला. आजोबा मग काकाकडे बघत म्हणाले, अरे सागर, मी काल गच्चीतल्या छोट्या टाकीचा नळ बंद केला होता. काल मी ती टाकी स्वच्छ धुतली. 3-4 महिने झाले की टाक्या धुतो ना, तर ती टाकी धुवत असताना मी मोठ्या टाकीचा नळही बंद केला होता. मोठ्या टाकीला सोलर सिस्टीम बसवलीये. तेव्हा तू तो नळ डावीकडे फिरव, मग बघ 5-7 मिनिटात बाथरूमच्या नळाला पाणी येईल. अच्छा, असं आहे होय, असं म्हणत सागर काका पळतच गच्चीवर गेला. आजोबा आता झोपाळ्यावर बसले. त्यांनी वरुणला खूण करून जवळ बोलावलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आजोबा म्हणाले, वरुण राजा, मगाशी तू आमची परीक्षा घेतली होतीस, आता मी तुझी परीक्षा घेतो बरं का. मला सांग, मुळात या पृथ्वीवर पाणी कुठून येत असेल. वरुणनं मोठे डोळे केले, डोकं खाजवलं. त्याच्या डोक्यावर प्रश्नचिन्हांचा जणू पाऊसच पडत होता. पृथ्वीवर पाणी कुठून आलं असेल. चंद्रावरून का सूर्याकडून, चांदण्यांकडून, की पृथ्वीच्या अंगावर, की पृथ्वीच्या पोटात होतच आधीपासून पाणी. प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. शेवटी तो हिरमसून म्हणाला, मला नाही माहिती या प्रश्नाचं उत्तर, मी हारलो, तुम्हीच सांगा उत्तर. आजोबा काहीतरी बोलणार, तोच आंघोळ करून सागर काका बाहेर आला आणि वरुणला बाथरूमकडे पिटाळत म्हणाला, पारोसा कुठला, मळकट कुठला, जा आंघोळ कर. आता हसत हसत वरुण बाथरूम मध्ये गेला तर आजोबा बाथरूमच्या दारापाशी उभे राहून मोठ्यानं म्हणू लागले, गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु.